नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मेदू वडे किंवा आमच्याकडे याला उडीद वडेही म्हणतात। तर पितृपक्षात हे सगळ्यांकडे बनवतात। तर बघूया। यासाठी मी इथे 2 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे आणि 4 ते 5 तास भिजत ठेवायचे। 5 तास झाले आहे, डाळ छान भिजली आहे। आता ही छान मिक्सरला वाटून घ्यायची। यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ही पाणी न टाकता शक्यतो वाटायची किंवा अगदी थोडा पाण्याचा वापर करायचा। इथे मी सर्व डाळ दळून घेतली। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं, कारण हे जितकं छान मिक्स केलं तितकं हे असं हलकं होतं आणि वडे छान फुलतात। तर इथे आपलं हे वड्याचं पीठ तयार आहे। इथे मी एक ग्लास घेतला आहे। ग्लास, वाटी, तांब्या किंवा मोठा आपला चमचा असतो तो पण घेऊ शकता। त्याला तेल आणि पाणी लावून घेतलं, जे वडे छान सुटतात। तर इथं पाण्यात बोट बुडवायचं, म्हणजे वड्याला छान आकार देता येतो। तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर वडे तळायचे, म्हणजे आतून कच्चे राहत नाही आणि आतमध्ये पर्यंत छान जाळी पडते। दोन्ही साइडनी गोल्डन रंगावर वडे तळून घ्यायचे। या पद्धतीने हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सांबार सोबतही खाऊ शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।